मी बघा मी पण फर्स्ट टाइमच बघायला लागलोय लेअरची बिर्याणी का बसली व्यवस्थित. कोणती प्रोसेस राहिली? ते लेयर्सची प्रोसेस राहिली. काढून घ्यावा लागेल थोडा मसाला. काढून मध्ये मध्ये टाकायचं का मग? हा, मग लेयर्स लावायचे. मी बघा मी पण फर्स्ट टाइमच बघायला लागलोय लेअरची बिर्याणी. एका चमचा पाडायला लागले. छोटासा आहे, मला यातलं तेल इकडे घ्यायचं ऍक्च्युअली. मात्र हे तेल ह्याच्यात राहिलं ना जास्त तर बिर्याणीचं हे लेअर आहे ना चिटकेल खाली. असं पण असते. हा, आता आपण याला तव्यावर ठेवणार आहोत. तव्यावरती का ठेवतात? तव्यावरती जळू नये म्हणून का? चिटकू नये म्हणून ना. हा, चिटकू नये म्हणून हे थोडस इकडे इकडे सरकूया, कारण की आपलं ते बसत नाहीये प्रॉपर. एका साईडला जात आहे सगळा मसाला, त्याच्यामुळे आपण मैदानात येऊया. मैदानात येऊन आपण सगळ्या गोष्टी करूयात. तर असं थोडाच मसाला खाली ठेवलाय मी इथे. आता राईस हळू टाकायची. मी 2च लेअर लावणार आहे, कारण की एकच लेअर करून टाकू आपण. त्यापेक्षा तो चमच्याने नाही करू शकत का? व काय म्हणतात त्याला, भात कोरण्याने. म्हणजे असं पडू म्हणजे नाही का, टेन्शन नाही राहणार. पडायचं बिडायचं वाचत रिस्कीच आहे ते लेअरची बिर्याणी म्हणजे बायका खतरो से खिलाडीच असतात. मग तर याच्यावरती पहिला आपण कांदा टाकून घेऊया. तसं कलरचं लक्षातच नाही. कलर पण टाकतात वरतून. आपल्याकडे खूप दिवस झाला नाहीये. हा ना, आपल्याकडे खूप दिवस झाला नाहीये. हा, बघा छान दिसते ग्रीन. हे कसुरी मेथी. दम बिर्याणी आणि लेअरची बिर्याणी म्हणजे एकच झालं आहे ना, वेगळंच आहे. हो काही विसरली की काय नाही. दम बिर्याणी लेअरची बिर्याणी एकच आहे ना. एकच. गरम आहे. फायनल लेअर दिसते हा, बरोबर. लोक कशी करत असतील बिर्याणी? कोकवाले कशी करत असतील म्हणजे त्यांच्याकडे मोठे मोठे पातेले असतात, मोठ्या मोठ्या जाळ्या असतात. ते आपल्यासारखं असं करत असतात. जाळेत तांदूळ टाकले की निघले बाहेर की लगेच
बिर्याणी तशीच जाळी ओतायची, हात घालायचा आहे का काय करायचं. मोठ्या मोठ्या जाळ्या असतात त्यांच्याकडं. तर अशा प्रकारे आपण असा हा फायनल लेअर लावून घेतलेला आहे आपण. आता फायनली ठेवायचं आहे. माझा हात ओला असल्यामुळे हे ओलं झालेलं आहे. गाडीची पेटी. तर असं तवा पहिला गरम करायला ठेवायचं आणि आपल्याला तव्यावरती ठेवायचं, कारण की आपलं जे आपलं हे आहे बेस, तर तो बेस जळू नये म्हणून. तर आपल्याकडे इथं आहे प्युअर तूप. तर थोडस तूप. तो देसी आहे, आपण डब्यात देसी. हा, हे देसी तूप आहे, हे काही गोवर्धनच नाहीये. तर असं थोडं चारी बाजूला टाकून घ्यायचंय. ह्यानी एक वेगळीच टेस्ट येणार आहे. शुद्ध गाईचं तूप एकदम. बाईचा नंबर घ्यायला पाहिजे होता. हे बळच गळ्यात घातलेलं आहे आत्याच्या. ऍक्च्युली आत्याची मैत्रीण आली होती, तर तिने जबरदस्ती आत्यांना तूप विकलेलं आहे. कन्व्हिन्स केलं त्यांनी खरं. आणि आमच्या घरातले सगळे खूप फास्ट कन्व्हिन्स होतात. जाऊ दे असं, जाऊ दे असं, जाऊ दे आपल्याला दया येते. मला जाऊ दे, लगेच दया येते. तर आता हे आपण ठेवूया. पहिलं मी ह्याच्यावरती ऍक्च्युली हांडे वगैरे ठेवायचे दम द्यायला. आता काय दे आता काय करावं ते कळे नाही. पाण्याचा पातेला ठेव. हा, पाण्याचा पातेला ठेव. पीठ लावतो. पीठच लावतात हैदराबादचे लोक, पीठच लावतात. Horizon Homes. अच्छा. हे बघा ना कसं डिझाईन बनवली. एक तर मस्त. अब 20 मिनट रुकेंगे, उसके बाद खाएंगे. 20 मिनिट थांबायचं आणि त्याच्यानंतर 20 मिनिटानंतर आपण बघूयात. आता त्याला लावलेलं आहे तिथे. त्याला आपण 20 मिनिटांनी बघूया. तर 20 मिनिटानंतर हो खाते समय. चला तर चला येऊयात आता. नंतर मी हे थोडेसे भांडे ते घासून घेते आणि येऊयात रिटर्न जेवणाच्या वेळेस. चलो मिळते. तर चला आता आपण हे ओपन करूयात. पण माझा बाबा झोपलेलाच आहे. सरका 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 सरका. पहिली कारण की आपल्याला हे झाकण झाकायचं त्याच्यावरती. एवढं मोठं झाकण दुसरं अवेलेबल नाही. एकच झाकण.
कोथिंबीर. वाव. तर हे बघा बिर्याणी रेडी आहे. हे बघा डेंटडिंग. तर अशा प्रकारे आता आम्ही जेवण करतो कारण की खूप उशीर झालेला आहे. माझा नन्या तिथं झोपलाय, तुम्ही बघू शकता. नन्या उठ ना बिट्टू, उठवा ना त्याला. हळू ये बाळा चल, हे बघ ये चल. हळू 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 ये इकडं. थांब 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 थांब. तर अशा प्रकारे लिंबू दिलेलं आहे सगळ्यांना. तर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. बाय. उठ ना बिट्टू.